नमस्कार. पीक विम्याची भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 297 कोटींचा निधी वाटप होणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2024च्या खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर झालेली भरपाई सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. शेतकरी मित्रांनो, एकूण 297 कोटी 50 लाख रुपये इतका मोठा निधी प्राप्त लाभार्थ्यांना वितरित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पीक विमा घेतला होता. खरीप हंगामात 3,12,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारीसाठी तर रब्बीत 1,06,000 हेक्टरवर हरभरा, गहू व ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण नोंदवण्यात आले होते. या दोन हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीशी संबंधित एकूण 4,54,000हून अधिक तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदवल्या होत्या. आता HDFC इरायजिओ कंपनीने या दाव्यावर कारवाई करत खरीप 2025 साठी 195 कोटी 45 लाख तर रब्बीसाठी 102 कोटी 3 लाख इतकी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना दिली असून त्यातून एकूण 297 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना हा निधी वितरित झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 1 कोटीहून अधिक रक्कम अजूनही अडकून बसलेली आहे. आता ते केव्हा मिळणार ते बघूया. शेतकरी मित्रांनो, दरम्यान काही तांत्रिक अडथळ्यामुळे 1 कोटी 37 लाख रुपयांहून अधिक पीक विमा रक्कम अद्याप वितरित होऊ शकलेली नाही. यामध्ये 1,000 रुपयापेक्षा कमी असलेले दावे, अपूर्ण KYC, बंद खाते अशा कारणांचा समावेश आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आता अडकलेली रक्कम आहे ते काही कारणास्तव म्हणजे बँक खाते लिंक नसणे, KYC अपूर्ण असणे, यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होऊ शकले नाही. शेतकरी मित्रांनो, पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विमा कंपनीला निर्देश दिले आहेत की संबंधित लाभार्थ्यांची त्वरित संपर्क करून त्यांची KYC व बँक माहिती अद्यापही करून घ्यावी. म्हणजे KYC त्यांना करावीच लागणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे जे उर्वरित रक्कम आहे ते शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाल्यावर हे थेट 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC आणि बँक आधार लिंकशी मोबाईल नंबर जोडणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.